नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाचा परिसर अभ्यास या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण परिसरची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज येईल. इयत्ता 5वी द्वितीय घटक चाचणी परिसर अभ्यास. प्रश्न पहिला. चूक की बरोबर ते लिहा. 4 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. 1. पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो. बरोबर. 2. सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होत नाही. चूक. 3. उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येत नाही. चूक. 4. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला ऊब मिळते. चूक. या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 8 गुणांसाठी. 1. वाहतुकीच्या विविध साधनांची नावे लिहा. उत्तर. वाहतुकीची विविध साधने: मोटारसायकल, स्कूटर, बस, रेल्वे, विमान, सायकल, मालट्रक इत्यादी वाहतुकीची साधने आहेत. 2. संगणकामुळे आपल्या जीवनात कोणता फरक पडला? उत्तर. आजचे आधुनिक युग हे संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते. इंटरनेट हे जागतिक स्तरावरचे संगणकाचे जाळे आहे. यामध्ये संगणकाचा वापर करण्यामध्ये माहितीचे आदान प्रदान होते, म्हणून संगणकामुळे आपल्या जीवनात आमूलाग्र फरक पडला आहे. 3. बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता? उत्तर. बुद्धिमान मानवाचा रानडुक्कर, हरिण, मेंढी, डोंगरी शेळी यांसारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता. 4. प्रसारमाध्यमांचे विविध प्रकार सांगा. उत्तर. आकाशवाणी, दूरदर्शन, फिल्मे, समाचारपत्र, पत्रिका, इंटरनेट इत्यादी प्रसारमाध्यमांचे विविध प्रकार आहेत. पुढचा प्रश्न तिसरा. खालीलपैकी मध्याश्मयुगीन स्थळांची चुकीची जोडी ओळखा. राजस्थान बागोर. बरोबर. मध्य प्रदेश भीमबेटका. बरोबर. गुजरात लांघनच. बरोबर. महाराष्ट्र विजापूर हे चुकीचं आहे. अशा पद्धतीने चौथी जी काही जोडी आहे ती चुकीची जोडी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारखे इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.